नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं आपण इंजिनियर्स या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉलेज रिव्ह्यू सिरीज चालू केलेली आहे आपल्या चॅनल वरती. आपण पाहू शकता की आपण विविध कॉलेजची कॉलेज रिव्ह्यू सिरीज त्याच्यामध्ये कुठल्या म्हणजे भरपूर कॉलेजेसचे रिव्ह्यूज आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहे. त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेली आहे. तर तुम्हाला कुठल्या कॉलेजचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर आपण त्या प्लेलिस्ट मधून पाहू शकता, किंवा जर तुम्हाला नवीन कुठल्या कॉलेजचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर आपल्या चॅनल वरती आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवीन कुठला व्हिडिओ कुठल्या चॅनल कुठल्या याच्यावरती पाहिजे, कुठल्या कॉलेजवरती पाहिजे, तो लगेच आपल्याला आपल्या चॅनल वरती घेऊन येता येईल, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे कॉलेज आहे ते कॉलेज आहे सिद्धांत कॉलेज. सिद्धांत कॉलेज, त्याचा आपण फोटो पाहू शकता. असं बिल्डिंग तर खूप छान आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचं जर आपण पाहायला गेलं तर हे सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे कॉलेज इस्टॅब्लिश्ड झालं आहे विद्यार्थी मित्रांनो 2005 मध्ये. 2005 मध्ये विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज इस्टॅब्लिश्ड झालेलं आहे. हे कॉलेज महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये आहे. आणि हा कॉलेज जर पाहायला गेलं तर या कॉलेजचा जो टाईप आहे तो प्रायव्हेट आहे. कॉलेज प्रायव्हेट आहे. आणि कॉलेजची जी युनिव्हर्सिटी आहे विद्यार्थी मित्रांनो ती SPU युनिव्हर्सिटी आहे. पुण्यामधली अशी नामांकित अशी युनिव्हर्सिटी जी आपण मानली जातो ती म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. या कॉलेजच्या या युनिव्हर्सिटीच्या अंडर हे कॉलेज होतं विद्यार्थी मित्रांनो. जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला इम्पॉर्टंट असतं की सर कॉलेज पासून रेल्वे स्टेशन किती आहे, एअरपोर्ट किती आहे, आम्हाला जर कुठं बाहेर जायचं असेल तर काय सुविधा आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे स्टेशन पासून अगदी 35 किलोमीटर दूर असं हे कॉलेज आहे. आणि पुणे एअरपोर्ट पासून पाहायला गेलं तर अगदी 38 किलोमीटर दूर एवढं असं कॉलेज आहे. हे कॉलेज रेल्वे स्टेशन पासून आणि पुणे एअरपोर्ट पासून जवळच आहे. आता जसं तुम्ही म्हणताल 35 किलोमीटर, 38 किलोमीटर जवळ आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं पाहिलं की बाकीच्या कॉलेजेसचे जे डिस्टन्स आहेत ते जवळपास 100च्या जवळपास डिस्टन्स आहेत विद्यार्थी, 100 किलोमीटरच्या जवळपास. तर ऍज कम्पेअर त्या डिस्टन्स विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज आपल्या रेल्वे स्टेशन पासून किंवा पुणे एअरपोर्ट पासून आपल्याला जवळ आहे. तर आपण पाहायला गेलं तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजमध्ये तिथल्या फॅसिलिटीज काय काय आहेत. तिथं बघायला गेलं तर पहा कॉलेजमध्ये लॅब आहे, सुसज्ज अशी लॅब आहे. लॅबमध्ये आपले प्रॅक्टिकल्स वगैरे होतात. लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये बुक्स, तुम्हाला जर रिडिंगची हॅबिट असेल, तुम्हाला वेगवेगळे पुस्तकं, किंवा जर तुम्हाला जे काही तुम्ही ज्या कोर्सला तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलाय त्या कोर्सचे विविध पुस्तकं या लायब्ररीमध्ये अवेलेबल असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लायब्ररीमध्ये जाऊन विविध प्रकारची पुस्तकं वाचू शकता. नंतर आपल्या सर्वांचं मेन फोकस जे असतं की सर कॅफेटेरिया आहे का, जिथं करून आम्हाला आमच्या मित्रांना गप्पा मारता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅफेटेरिया पण या कॉलेजला खूप चांगला आहे. कॅफेटेरिया पण आहे. त्याच्यानंतर हॉस्टेल अवेलेबल आहे. गर्ल्ससाठी, बॉईजसाठी दोघांसाठी पण हॉस्टेल्स अवेलेबल आहेत. हॉस्टेलमध्ये वायफायची सुविधा देखील आहे. स्पोर्ट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स पण होतात. जिम आहे. आणि मेडिसिन, हॉस्पिटलची जी मेडिसिन आहे, हॉस्पिटल पण जवळच आहे कॉलेजपासून. आणि समजा जर तुम्ही बाहेरून येत असाल कॉलेजसाठी, भरपूर जण असं असतात की थोडंसं लांब राहतात किंवा इथं कोणाचे तरी पॅरेंट्स असतात, त्यांच्यापाशी राहायचंय, मग आम्हाला कॉलेजला जायला यायला. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजच्या बसेस आहेत. त्यांची सर्व्हिस, कॉलेजची बस सर्व्हिस आहे. त्याच्यात तुम्हाला काही रेंट असतील, ते रेंट ते कॉलेजला तुम्ही ज्यावेळेस जाल किंवा ज्यावेळेस कॉलेजला व्हिजिट कराल त्यावेळेस तुम्हाला त्याचे रेंट्स पाहायला मिळतील. पण कॉलेजमध्ये तुम्हाला बसची सुविधा अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर पहा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉलेजची फीस किती आहे. आता इथं हॉस्टेलची फीस किती आहे. तर जसं पाहायला गेलं तर बघा, कॉलेजची जी ट्युशन फीस आहे तर ती विद्यार्थी मित्रांनो 60,556 रुपये ही कॉलेजची फीस आहे. आणि हॉस्टेलची फीस पाहायला गेलं तर 35,000 रुपये हॉस्टेलची फीस आहे. तर पहा, ही जी तुमची कॉलेजची फीस आहे ती तुमची कॅटेगरी वाईज व्हॅरी होत असते. तुम्हाला त्याच्यातनं परत स्कॉलरशिप पण असते. ते जसं की EBC स्कॉलरशिप आहे, तसे स्कॉलरशिप पण तुम्हाला कॉलेजच्या थ्रू दिल्या जातात. तुम्हाला कॉलेजमधनं त्याची इन्फॉर्मेशन दिली जाते.
तुम्हाला फक्त ते ज्यावेळेस कॉलेज थ्रू इन्फॉर्मेशन दिली जाईल त्यावेळेस फॉर्म फिलअप करून कॉलेजमध्ये सबमिट करायचं असतं, जेणेकरून तुम्हाला जी तुमची ट्युशन फी आहे ती थोडीशी कमी होईल किंवा ज्या कॅटेगरीत तुम्ही येता तुम्हाला त्या कॅटेगरीची फीस फक्त पडेल. जसं की आपण पाहिलं की मग आता या कॉलेजला जर मला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला कुठल्या कुठले मोड्स आहेत की मी कुठल्या कुठल्या एक्झाम थ्रू या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो. तर आपण विद्यार्थी मित्रांनो पाहू शकतो की MST CET आणि JEE मेन्स या 2 एक्झामच्या थ्रू आपण या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. जसं की आपण पाहिलं की MST CET चा जो आता बघा MST CET चा जो कट ऑफ आहे तो आपण पाहणार आहोत, पण त्याआधी तुम्हाला एक मी महत्वाची सूचना देऊ इच्छितो की जर तुम्ही आता MST CET 2025 ची प्रिपरेशन करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती MST CET ला कुठले कुठले कट ऑफ सॉरी कुठल्या कुठल्या चॅप्टर्सला किती वेटेज द्यावं, कुठले चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहेत, आपण कुठल्या चॅप्टरवरती जास्त फोकस केलं पाहिजे, आपलं जेणेकरून आपली पर्सेंटाईल इम्प्रुव्हमेंट होईल आणि आपल्याला चांगलं द बेस्ट कॉलेज भेटेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती MST CET चा टॉपिक वाईज वेटेज असणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तुम्ही जर अजून MST CET ची प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला त्यासाठी मदत होईल, जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ पाहून कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि तुमचं पर्सेंटाईल कसं इम्प्रूव्ह करता येईल यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करता येतील. यानंतर पाहणार आहोत की जर कट ऑफ काय आहे कॉलेजचा. कारण आता पहा कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो खरं इम्पॉर्टंट असतो की मला जर या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला किती मेहनत घेतली पाहिजे, माझं पर्सेंटेज काय असलं पाहिजे, माझं किती पर्सेंटेज आहे म्हणजे मला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन भेटू शकतं, हे असतं मेन मोठो असतो MST CET च्या कट ऑफचा. तर पहा आपण पाहणार आहोत MST CET चा कट ऑफ 2022, 23, 24 3 वर्षाचा कट ऑफ आहे. हा मी कॉलेजच्या वेबसाईट वरनं डायरेक्टली स्क्रीनशॉट घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून कसं तुम्हाला असं वाटू नये की काहीतरी फेक इन्फॉर्मेशन आहे. तर तुम्हाला जी खरी ऍक्च्युअल रिअल इन्फॉर्मेशन आहे ती रिअल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आपल्यासमोर आहोत. तर पहा कॉम्प्युटर सायन्स म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जो कट ऑफ आहे 2022 मध्ये तो 75 होता, 23 मध्ये तोच 78 झाला, 2024 मध्ये तोच पाहिला तर आपण 81 वर गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. जर बघितलं आपण तर दुसरी ब्रांच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT ब्रांचचा जो कट ऑफ आहे तो 2022 मध्ये होता 70, 23 मध्ये 71 आणि 24 मध्ये विद्यार्थी मित्रांनो तो 72 वर गेलेला आहे. नंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, त्यालाच ENTC म्हणतात. ENTC चा कट ऑफ जर पाहायला गेलं तर 66, 61, 66 असा ENTC चा कट ऑफ आपल्याला पाहायला भेटतो. नंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकलचा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो तो पाहायला गेलं तर 1% 2022 मध्ये, नंतर 23 मध्ये तो जर पाहायला गेलं तर 15% आणि 2024 मध्ये 65% एवढा कट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे जर पाहायला गेलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगला जर पाहायला गेलं तर 9%, 2% आणि 15% असा सिव्हिलचा कट ऑफ आहे. आणि आता आपण पुढे पाहणार आहोत पुढच्या ज्या ह्या ब्रांच आहेत त्या 2024 मध्ये नवीनच तयार झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 60%. त्याच्यानंतर आहे आर्टिफिशियल इंटेलिजंट अँड मशीन लर्निंगचा 65%. आर्टिफिशियल इंटेलिजंट डाटा सायन्सचा आहे 71%. तर त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्लेसमेंटचं जर पाहायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर या कॉलेजला प्लेसमेंट आहे की नाही हे तुम्ही काय करू शकता, कॉलेजची जी वेबसाईट आहे त्यावरती जाऊन पाहू शकता. तुम्ही त्यामध्ये विद्यार्थ्यांचे स्टुडंट रिव्ह्यूज पहा, जेणेकरून तुम्हाला रिअल इन्फॉर्मेशन भेटेल की कॉलेजला प्लेसमेंट्स आहेत का नाही. मला तरी कॉलेजच्या ऑफिशियल ग्रुपवर अशी काही इन्फॉर्मेशन भेटली नाही, म्हणून मी तुम्हाला ते सांगत नाहीये. तुम्ही काय करा, कॉलेजच्या वेबसाईटवर व्हिजिट करून तिथं रिव्ह्यूज वरती जाऊन स्टुडंट्सचे जे काही रिव्ह्यूज आहेत ते रिव्ह्यूज तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्याला खरंच कॉलेजमध्ये प्लेसमेंट आहे का नाही, तुम्हाला तिथून कळून जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की मी आपल्या चॅनलवरती ऑनलाईन कुठले कुठले रिसोर्सेस आहेत जेणेकरून तुम्हाला MST CET ला
चांगली इम्प्रुव्हमेंट करता येईल त्यासाठी मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. मी त्याचीही लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत, आमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्यांना कळेल की आपल्या पर्सेंटेजनुसार कुठलं कॉलेज आपल्याला भेटू शकतं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.